आज आपण झटपट पद्धतीने मसाला आमलेट बनवणार आहोत। आमलेट बनवण्यासाठी मी या ठिकाणी 5 अंडे घेतलेले आहेत। आता ही अंडी सर्वात प्रथम आपण फोडून घेऊया। आमलेट बनवण्याचे बरेच प्रकार आहेत, त्यातला आज आपण पहिला प्रकार मसाला आमलेट बनवणार आहोत। छान लागतो चवीला। 5 अंडे फोडून घ्यायचे आहेत। नंतर सर्वात प्रथम याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। बऱ्याच वेळेला मीठ नंतर टाकलं तर ते पूर्णपणे व्यवस्थित मिक्स होत नाही सर्व आमलेटमध्ये, म्हणून अगोदरच टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 मोठा बारीक कट केलेला कांदा आणि 1 लहान टोमॅटो, तोही बारीक कट करून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो मिक्स करून घेऊ। आता नंतर आपल्याला याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे। मसाला आमलेट आहे म्हणून आपण लाल मिरची पावडर टाकत आहोत। या ठिकाणी तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर देखील करू शकता। मिक्स करून घेऊ। लाल मिरची पावडर टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यात टाकायची आहे बारीक कट केलेली कोथिंबीर। आता मसाला आमलेटचं या ठिकाणी आपलं सारण तयार झालेलं आहे। आमलेट बनवायला सुरुवात करूया। गॅसवर तवा थोडासा गरम करून घेतला आहे। आता 1 चमचा तेल टाकायचं। तेल छान गरम झालं की मग थोडीशी मोहरी टाकणार आहोत। नंतर जिरं टाकायचं आहे। मोहरी आणि जिऱ्याचा छान खमंगपणा येतो आमलेटला। जिरं मोहरी तडतडल्यानंतर आता आपण आमलेटचं जे सारण तयार करून घेतलं आहे ते टाकायचं आहे आणि आमलेट बनवून घेणार आहोत। खूप मोठं आमलेट नाही बनवत मी, काही वेळेस आमलेट तुटून जातं, म्हणून मीडियम आकाराचे आमलेट या ठिकाणी बनवत आहे। पसरवून घेऊ। आमलेट थोडंसं कमी गॅसवर ठेवायचं आहे। कमी ते मीडियम गॅसवर सर्वात प्रथम खालची बाजू जी आहे ती आपण भाजून घेणार आहोत आणि मग नंतर आमलेट परतवायचं आहे। नंतर तुम्ही मोठ्या गॅसवर हे आमलेट बनवू शकता। अगदी 2 मिनिटामध्ये छान असं मसाला आमलेट या ठिकाणी आपलं तयार होतं। आता या ठिकाणी तुम्ही थोडा मोठा गॅस करू शकता। लगेच ताबडतोब आमलेट या ठिकाणी काढून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने दुसरं आमलेट देखील तयार करून घेतलेला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, त्याचा ऑल प्रेस करा, म्हणजे सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। छान मऊसूत मसालेदार आमलेट तयार झालेले आहेत। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये।